जवळ 1 ते सव्वा एकरवरती इथं 1161 प्लस टरबूजची लागवड केलेली आहे. आता टरबूजची लागवड करत असताना आपण बघत असतो की कधी 3 कस्टमर जे असतात ते खुश झाले पाहिजे तरच कोणी बी टरबूजची लागवड करेल. पहिला कस्टमर असतो हा शेतकरी, जो महत्त्वाचं खुश झाला पाहिजे. याचं कारण काय की शेतकऱ्याला पाहिजेलं असतं उत्पन्न. पहिलं उत्पन्नाच्या दृष्टीने जी व्हरायटी साधारणतः एकरामध्ये 20 ते 22 टनाच्या वर देते ती व्हरायटी शेतकरी प्रेफर करतो. दुसरं ज्या व्हरायटीमध्ये पाहिजे, जो आता सध्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉब्लेम येतो आहे की गमी स्टेम ब्लाइटचा, जो की फार शेतकऱ्यांसाठी हा मोठा घातक रोग आहे. कारण काय आहे की तुम्ही जर बघितलं, आगल्या दिवशी जातो आपण प्लॉटमध्ये, एकदम प्लॉट चांगला राहतो. 2 दिवसांनी शेतकऱ्यांनी व्हिजिट केलं का पूर्ण वेल बसलेले असतात. त्याला सडन विल्ट बी म्हणतात आणि गमी स्टेम ब्लाइट बी म्हणतात. तर या गमी स्टेम ब्लाइटच्या याच्यासाठी जी व्हरायटी रेजिस्टंट आहे ती व्हरायटी शेतकरी पहिलं प्रेफर करू शकतो. आता आपण इथं बघू शकतो की या प्लॉटमध्ये कुठंही तुम्हाला गमी स्टेम ब्लाइटचा प्रादुर्भाव दिसणार नाही. म्हणजे ही 1161 प्लस व्हरायटी जी आहे ती गमी स्टेम ब्लाइट डिसीजसाठी अतिशय रेजिस्टंट व्हरायटी आहे. दुसरा असा आहे की टरबूजमध्ये येणारा जो व्हायरस रोग आहे, ज्याला ग्राउंडनट बड नेक्रॉसिस व्हायरस म्हणतात, म्हणजे की तो टास्पो व्हायरस आहे. तुम्ही जर बघितलं कधी गेले टरबूजच्या प्लॉटमध्ये शेतकरी जातात तर शेंडे असे वाकडे होतात आणि पिवळे होतात शेंडे. तो जो रोग आहे तो साधारणतः फुलकिडे जे असतं थ्रिप्समुळे पसरतो. थ्रिप्सचा प्रादुर्भाव जास्त झाला तर बड नेक्रॉसिसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये येतो. पण ही 1161 प्लस जी व्हरायटी आहे ती बड नेक्रॉसिस व्हायरससाठी अतिशय रेजिस्टंट व्हरायटी आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काय रोगासाठी, दोन्ही रोगसाठी रेजिस्टंट आहे. यील्ड चांगला आहे, म्हणजे शेतकरी होतो. त्याच्यानंतर या 1161 प्लस वाणामध्ये तुम्हाला शिपिंग क्वालिटी म्हणजे जी ट्रान्सपोर्ट क्वालिटी ती अतिशय उत्कृष्ट आहे. बियाचं प्रमाण कमी आहे. सीडची साईज, बियाची साईज जी आहे ती लहान आहे. आणि आतला जो कलर आहे तो अतिशय डार्क रेड म्हणजे गडद लाल कलर आहे. आणि त्याचं जे ब्रिक्स आहे, TSS त्याला म्हणतात, गोडवा, तो साधारणतः 14पर्यंत त्याचं TSS आहे. म्हणजे टरबूजमध्ये, कुठल्याही टरबूजमध्ये जर 14पर्यंत ब्रिक्स असेल तर ते अतिशय गोड टरबूज म्हणलं जातं. तर हे व्यापाऱ्यांच्या दृष्टीने अतिशय उत्कृष्ट व्हरायटी आहे. तिसरा जो आहे तो खाणारा जो म्हणजे ग्राहक जो आहे त्याला काय पाहिजे, गोडवा पाहिजे, बी कमी पाहिजे. या सर्व गोष्टी या टरबूजमध्ये असल्यामुळं तीनही जे कस्टमर आहे ते 1161 प्लस या वाहनाच्या घेतल्यामुळं म्हणजे सॅटिस्फाईड आहे. त्यामुळं आता जो हा शेतकऱ्यांनी लावलेला आहे याबद्दल आपण त्यांना थोडंसं विचारू. नमस्कार भाऊ. नमस्कार. आपण किती याच्यात लावलेला आहे टरबूज? आपण 1.5 एकरमध्ये 1.5 एकर म्हणजे साधारणतः आता इथं 6x1 वर त्यांनी लागवड केली आहे. त्यामुळं 7200 ते 7300च्या आसपास इथं लागवड झालेली आहे. आता ॲव्हरेज जर आपण इथं फळाची साईज बघितली, म्हणजे ॲव्हरेज मोठे मोठे फळं नाही सांगत, पण ॲव्हरेज जरी बघितलं तरी एक 4 ते 4.5 किलोपर्यंत फळाची साईज ॲव्हरेजमध्ये आहे. तरी जरी आपण विचार केला तर या एकरामध्ये 25 टनाच्या आसपास त्यांना उत्पन्न यायलाच पाहिजे. बरोबर आहे. 25 टन तर तुमचं हे झालेलं आहे. आणि त्यांना आता भाव बी त्यांचं घेतलेला आहे व्यापाऱ्यांनी, चांगला भाव. आता एवढ्या टेम्परेचरमध्ये आज बघितलं एप्रिल महिना आहे, 20 एप्रिल, 40च्या वर टेम्परेचर आहे. 40च्या वर टेम्परेचर असताना सुद्धा तुम्ही सेटिंग बघा किती आहे. एका झाडावरती ॲव्हरेज 2 फळं इथं बसलेलेच आहे जर आपण बघितलं इकडे. तर आता या शेतकऱ्यांना म्हणजे तुम्ही सॅटिस्फाईड आहात, तुम्ही खुश आहात ना ही व्हरायटी लागवड करून? हो. तर इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल या व्हरायटी? चांगली व्हरायटी, छान व्हरायटी आहे. म्हणजे टेम्परेचर मध्ये येते. म्हणजे ते दुसऱ्याही शेतकऱ्यांना तुम्ही हे लागवड करायला सांगून एक 1161 प्लस जे आहे निर्मलचं याची लागवड करा.